नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कॉर्पोरेट लॉचा पहिला टॉपिक बघत होता ते म्हणजेच काय इंट्रोडक्शन. आणि ह्या इंट्रोडक्शन पहिल्या टॉपिक मधला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय संयुक्त भांडवली संस्थेच्या स्थापनेची प्रक्रिया किंवा प्रमंडळ किंवा कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया, टप्पे, अवस्था हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर त्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल काय थोडक्यामध्ये या स्थापनेची प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे, त्यानंतर कोणकोणते टप्पे आहेत ते सुद्धा आपण बघू. तर बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की व्यवसाय करण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या व्यक्ती काय करत असतात, या प्रमंडळाची किंवा मग या कंपनीची स्थापना करत असलेलं आपल्याला सांगता येऊ शकते. आणि कंपनीची स्थापना असेल किंवा मग ह्या जे काही प्रमंडळाची स्थापना करताना जे काही कंपनी कायद्यामध्ये जे काही तरतुदी दिलेल्या आहेत कायदेशीर, त्या कायदेशीर तरतुदीचं पालन कंपनीची स्थापना करताना पूर्ण करणं गरजेचंच असते. त्यासोबतच काय की एखाद्या प्रमंडळाची स्थापना करते वेळेस जे काही कंपनी कायदा 2013 आहे, त्या 13 मधील काय जे काही कंपनीच्या स्थापनेबाबतीत नियम आहेत, तरतुदी आहेत किंवा मग कलम आहेत, त्या कलमानुसारच काय सर्व कंपनीची स्थापना असेल किंवा मग इतर बाबी पूर्ण कराव्या लागतात. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की प्रत्येक प्रमंडळाला काय करावं लागते की आपली नोंदणी करून घेणं हे सक्तीचं असते किंवा अनिवार्य असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की प्रत्येक प्रमंडळाला आपल्या व्यवसायाची किंवा मग आपल्या संघटनेची स्थापना करणं सक्तीची किंवा अनिवार्य आहे. त्यासोबतच जे काही कंपनी कायद्यामध्ये कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत स्थापनेबाबतीत, त्या स्थापनेच्या तरतुदी संबंधित व्यवसाय संघटनेनं काय पूर्ण केल्या पाहिजे, त्यानंतरच कंपनीची स्थापना होत असते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की कंपनीची स्थापना किंवा मग प्रमंडळाची स्थापना करते वेळेस काय करावं लागते, संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे सर्व जे काही कागदपत्र असतात प्रमंडळाच्या स्थापनेबाबतीत ते सादर करावे लागतात. संबंधित नोंदणी अधिकारी काय करत असतो, सर्व कागदपत्रांची काय पडताळणी किंवा मग संबंधित कागदपत्रांची हाताळणी करत असतो, छाननी करत असतो, त्यानंतरच काय करत असतो त्या कंपनीची नोंदणी करून घेत असतो. आता काय सांगता येईल कोण, आता खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. खासगी कंपनी काय करू शकते, आपल्या व्यवसायाची नोंदणी झाली नोंदणी अधिकाऱ्याकडे, नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणीचं प्रमाणपत्र भेटलं की लगेच व्यवसाय आपला सुरू करू शकतात. पण सार्वजनिक कंपनीला काय करावं लागतंय की व्यवसायाची किंवा मग कंपनीची स्थापना करण्यासाठी स्थापना केल्यानंतर संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे सर्व कागदपत्रांचा दस्तऐवजांचा जे काही आहे गच्छा किंवा मग दस्तऐवज जे काही आहेत ते दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करत असतात. नोंदणी अधिकारी त्यांची काय सर्व छाननी करून योग्य असल्याची खात्री करून घेतो. त्यानंतर त्या कंपनीची काय नोंदणी करून घेत असतो. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देत असते. त्यासोबतच सार्वजनिक कंपनी असेल तर फक्त नोंदणी झाल्याबरोबर व्यवसाय करता येत नाही. खासगी कंपनीला नोंदणी झाल्याबरोबर नोंदणी प्रमाणपत्र भेटल्याबरोबर ते व्यवसाय करू शकतात. पण सार्वजनिक कंपनी नोंदणी झाल्यानंतर नोंदणीचं प्रमाणपत्र भेटल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करता येत नाही किंवा करू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागते त्यांना की नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणखीन एक प्रमाणपत्र घ्यावं लागते, ते म्हणजेच काय व्यवसाय सुरू करण्याचा दाखला किंवा मग व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र त्यांना घ्यावं लागते. मगच त्यांना काय व्यवसाय सुरू करता येतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला काय करायचे की प्रमंडळ किंवा मग कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्थेच्या स्थापनेची प्रक्रिया, टप्पे किंवा अवस्था हे आपल्याला बघायचे. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात की प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेच्या किंवा मग संयुक्त भांडवली प्रमंडळाच्या स्थापनेचे टप्पे किंवा अवस्था किंवा प्रक्रिया. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय हे जे काही प्रमंडळ आहे किंवा मग कंपनी आहे किंवा संयुक्त भांडवली संस्था आहे यांची जर स्थापना करायची असेल तर ते स्थापना 4 टप्प्यामधून पूर्ण होत असलेली आपणास सांगता येऊ शकते. म्हणजे त्याची अवस्था किंवा मग स्टेजेस किती आहेत, 4. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय प्रवर्तन अवस्था म्हणजेच प्रमोशन स्टेज. दुसरं आहे नोंदणी अवस्था, त्यालाच म्हणता येईल काय इनकॉर्पोरेशन स्टेज. तिसरं आहे भांडवल उभारण्याची अवस्था, त्यालाच म्हणता येते काय कॅपिटल सबस्क्रिप्शन स्टेज. आणि त्यानंतर चौथी अवस्था किंवा मग चौथा टप्पा किंवा प्रक्रिया ते म्हणजेच काय व्यवसाय प्रारंभ अवस्था. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात कमेन्समेंट ऑफ बिझनेस स्टेज. कमेन्समेंट म्हणजे सुरुवात करणं हे लक्षात, किंवा मग स्टार्टेड
ऑफ बिझनेस स्टेज हे म्हणता येऊ शकते. असे 4 टप्पे आहेत, असे 4 स्टेजेस आहेत किंवा मग अशा 4 प्रक्रिया आहेत संयुक्त भांडवली संस्थेच्या स्थापनेच्या. तर यामध्ये आपण काय करणार आहात, पहिली एक प्रक्रिया या लेक्चरमध्ये आपण पूर्ण करू किंवा मग पहिली अवस्था, त्यानंतर राहिलेल्या पुढल्या लेक्चरमध्ये आपण एक 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 बघत जाऊ. तर बघा, पहिली अवस्था ते म्हणजेच काय की प्रवर्तन अवस्था किंवा प्रमोशन स्टेज, त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणता येते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, कोणत्याही प्रमंडळाच्या स्थापनेतील हे प्रवर्तन ही पहिली अवस्था, अतिशय महत्वाची असलेली अवस्था आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच प्रमंडळाच्या स्थापने बाबतीत जी काही कल्पना केली जाते त्या कल्पनेतूनच ही पहिली अवस्थेची निर्मिती केली जाते किंवा मग ही पहिली अवस्था निर्माण होत असलेली आपण सांगता येऊ शकते. ते म्हणजेच काय, प्रवर्तन अवस्था. आणि ही प्रवर्तन अवस्था कल्पनेतून येते. कंपनीची स्थापना करायची अशी कल्पना जेव्हा डोक्यात येत असते काही व्यक्तींच्या, त्या कल्पनेतूनच काय ही प्रवर्तन अवस्था निर्माण होत असलेली आपण सांगता येऊ शकते. तर पुढे सांगता येऊ शकते बघा काय की या अवस्था कोणत्या, ह्या पहिली अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था जेव्हा कल्पनेतून निर्माण होते तेव्हा त्या अवस्थेची पूर्तता करण्यासाठी काही व्यक्ती स्वइच्छेने एकत्रित येतात आणि त्या प्रवर्तन अवस्थेचं कार्य करण्यासाठी ते काय जबाबदार किंवा मग जबाबदारी पार पाडत असतात आणि त्यांनाच काय म्हणतात की प्रवर्तक असं म्हणतात. तसंच हे जे काही प्रवर्तक असतात हे काय करत असतात की कंपनीच्या स्थापनेबाबतीत चर्चा विनिमय वगैरे करत असतात. त्यासोबतच या प्रवर्तकांना या प्रवर्तन अवस्थेबाबतीत अतिशय महत्वाचं कार्य किंवा मग अतिशय महत्वाची भूमिका बजावावी लागते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच हे प्रवर्तक काय करत असतात की प्रवर्तन अवस्थेत अतिशय महत्वाचं काम करावं लागत असल्यामुळे ते काय करत असतात की विचार विनिमय करतात, सखोलपणे चर्चा करत असतात, हे लक्षात. आणि त्या चर्चेतूनच काय होते की एखादी व्यवसाय संघटना स्थापन कशी करायची या बाबतीत काय करत असतात, ते विचार विनिमय करत असतात आणि त्यावरून योग्य तो निर्णय घेत असतात स्थापनेबाबतीत. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की एखादा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा मग एखादा व्यवसाय सुरू करावा अशी कल्पना जेव्हा डोक्यामध्ये येते, मग कल्पना डोक्यामध्ये आल्यानंतर त्या कल्पनेवरती काय होते की चर्चा, विचार विनिमय यांची काय देवाणघेवाण होत असते. म्हणजे प्रवर्तक काय करत असतात यावरती, या कल्पने जे काही डोक्यामध्ये आल्या व्यवसाय सुरू करण्याची त्यावर चर्चा विनिमय वगैरे करत असतात आणि योग्य तो निर्णय घेत असतात व्यवसाय प्रारंभ किंवा मग स्थापनेबाबतीत. त्यासोबतच हे जे काही प्रवर्तन अवस्था आहे त्या बाबतीत 6 यम सांगण्यात आलेले आहेत आणि ह्या 6 यमच्या बाबतीत काय सविस्तर चर्चा किंवा मग विचार सर्वांचे घेतले जातात आणि त्यावरून निर्णय घेतले जातात. मग 6 यम कोणकोणते तर बघा सांगता येऊ शकते. 6 यम कशासाठी, प्रमोशन स्टेजसाठी. किती, 6 स्टेज, म्हणजे 6 स्टेज म्हणण्याच्या ऐवजी 6 यम. पहिला आहे काय, मॅन पॉवर लागते, मशीन लागते, बरोबर. त्यानंतर मटेरियल लागते, त्यासोबतच काय मनी लागते, मार्केट लागते आणि मॅनेजमेंट लागते. एवढ्या बाबीवर चर्चा होते आणि त्यानंतर योग्य तो व्यवसाय स्थापन करण्याबाबतीत निर्णय घेतला जातो या प्रमोशन स्टेजमध्ये. तसंच पुढे सांगता येऊ शकते हे प्रवर्तक काय करत असतात, जे काही व्यवसाय संघटनेचे संचालक मंडळ असणार आहेत त्या संचालक मंडळांना काय वेळोवेळी काय सल्ला किंवा मग गायडन्स किंवा मग कामकाज कसं करायचं याबद्दल माहिती देत असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की हे जे काही प्रवर्तन अवस्था आहे, मग हे प्रवर्तन अवस्था जर पूर्ण करायची असेल तर प्रवर्तक जे काही असतात प्रमोटर्स, त्या प्रमोटर्सला काय काही महत्वपूर्ण कार्य पार पाडावं लागते किंवा मग काही कार्य करावे लागतात. आता ते कार्य कोणते आहेत तर आपल्याला ते पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतात. तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, कल्पनेचा शोध घेणे. प्रवर्तक काय करत असतो की आपल्या डोक्यात कल्पना आली कशाची, की समजा ए नावाचा व्यक्ती आहे त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली व्यवसाय स्थापन करण्याचा किंवा मग एखादी कंपनी स्थापन करण्याचा. मग अशा वेळेस तो काय करत असतो, आता आपल्या डोक्यात कल्पना आली, मग ही कल्पना जशी आपल्या डोक्यात आली अशी कल्पना किंवा मग असा विचार कोणाचा आहे अशा व्यक्ती तो पाहत असतो, म्हणजे व्यक्तींचा शोध घेत असतो किंवा माझ्यासारखे विचार व्यवसाय स्थापन करण्याचे कुणाचे आहेत असे व्यक्ती पाहतो. मग व्यक्ती भेटल्यानंतर काय त्यांच्यासोबत काय विचार विनिमय करतो की बाबा आपल्याला व्यवसाय स्थापन करायचे किंवा एखादी कंपनी स्थापन करायची. मग त्या बाबतीत काय की उत्पादन, तंत्रज्ञान किंवा मग आवश्यक जे काही साधन सामग्री आहे याविषयी चर्चा होते आणि त्यानंतर काय व्यवसाय स्थापन करणे
किंवा मग करण्यात येत असलेलं आपल्याला सांगता येऊ शकते. आता हे जे काही आहे कल्पनेचा शोध घेणं, मग ही जी काही प्रवर्तन अवस्था आहे, मग प्रवर्तन अवस्थेमधली ही काय आहे, पहिली पायरी आहे किंवा मग पहिला टप्पा सांगता येईल. कशातला, की प्रवर्तन अवस्थेमधला कल्पनेचा शोध हा एक काय पहिला टप्पा किंवा मग पहिली पायरी याच्यातली सांगता येईल प्रवर्तन अवस्थेमधली. त्यासोबतच ज्यांच्या डोक्यात कल्पना येते आणि ती कल्पना पूर्ण करण्यासाठी जे कार्य करतात त्यांना काय म्हणायचं, प्रमोटर्स किंवा प्रवर्तक असं म्हणायचं, या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, की आपल्यासारखीच इच्छा, म्हणजे प्रमोटर्स काय करतात, प्रवर्तक आपल्यासारखी जी काही इच्छा आहे अशी कुणाच्या मनामध्ये आहे ती शोधत असतात. त्यासाठी ते काय करतात, व्यक्तींचा शोध घेत असतात आणि ते जे व्यक्ती भेटले की लगेच आपले विचार त्यांच्यासोबत काय डिस्कस करतात, चर्चा करतात आणि चर्चा झाल्यानंतर काय व्यवसाय कसा स्थापन करण्याचा किंवा मग व्यवसायाची जी काही प्रवर्तन अवस्था आहे ती कशी पूर्ण करायची यासाठी काय ते कार्य करत असलेले आपल्याला सांगता येऊ शकतं. हे झाला पहिला पॉईंट, प्रवर्तकांचं कार्य कशासाठी, प्रवर्तन अवस्थेमधलं, ते म्हणजेच काय कल्पनेचा शोध घेणं. त्यानंतर नंबर 2 या ठिकाणी प्रवर्तकांचं या प्रवर्तन अवस्थेमधलं कार्य या ठिकाणी सांगता येऊ शकते. ते म्हणजेच काय, की कल्पनेचे तपशीलवार विवेचन आणि परीक्षण करणे. मग यामध्ये सांगता येऊ शकते जे काही प्रवर्तक आहेत फक्त त्यांच्या डोक्यामध्ये फक्त कल्पना येऊन चालत नाही की व्यवसाय स्थापन करायचा, हे लक्षात. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागतंय, की जे काही कल्पना आलेली आहे त्यावरती काय विचार करावा लागतो, त्यासोबत विचार करून त्याचं बारकाईनं परीक्षण करावं लागतंय. मग त्यासोबतच इतर व्यक्ती जे काही आहे स्थापना करण्यासाठी त्यांच्यासोबत आपले विचार मांडले पाहिजेत, चर्चा केली पाहिजे एकमेकांनी आणि त्यावरून काय परीक्षण करून त्या क्षेत्रातील, कोणत्या क्षेत्रातील, कंपनीच्या स्थापनेबाबतीत जे काही तज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ञ व्यक्तीकडे काय आपली इच्छा व्यक्त करणे, त्यांना सांगणे की बाबा असं असं आमच्या मनामध्ये इच्छा आलेली आहे आणि त्या तज्ञ व्यक्तीकडून काय मार्गदर्शन घेणे, गायडन्स घेणे, स्थापनेच्या बाबतीत कंपनीच्या प्रवर्तन अवस्थेत मार्गदर्शन घेणे आणि त्या मार्गदर्शनानुसार त्या कल्पनेचं काय तपशीलवार विवेचन करणं किंवा मग त्या कल्पनेचं काय तपशीलवार माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक असलेलं आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते, हे जे काही प्रवर्तक प्रवर्तन अवस्थेमध्ये कार्य करत असतात त्यामधला, ते म्हणजेच काय साधन सामग्रीची जमवाजमव. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, की जी काही कल्पना प्रवर्तकांच्या मनामध्ये येते किंवा मग डोक्यामध्ये जे काही विचार येतात त्या विचाराबद्दल विचार विनिमय होतो आणि त्याबद्दल परीक्षण करून खात्री पटल्यानंतर काय केलं जाते, की कंपनीच्या स्थापनेबाबतीत साधन सामग्रीची जमवाजमव करण्यात येत असलेली आपल्याला सांगता येऊ शकते. आता ही जमवाजमव कशा पद्धतीची असते, तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, ही जमवाजमव म्हणजे व्यवसायाची जागा कुठं असणार, म्हणजे व्यवसाय आपल्याला जी काही कंपनी आहे किंवा प्रमंडळ कुठं स्थापन करायची जागा निश्चित करणं, त्यासोबतच त्या प्रमंडळाला कोणतं नाव देणं, त्यासोबतच प्रमंडळाला काय सल्लागार कोण असणार हे सुद्धा पाहिलं जाते, व्यवस्थापक कोण असणार, सभासद किती, सभासद कोण कोणते, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय सचिवांची नियुक्ती करणं, तसंच कायदेशीर सल्लागार कोण, व्यवस्थापक कोण, अशी काय साधन सामग्रीची जमाजमव हे प्रवर्तक करत असलेले आपणास सांगता येऊ शकते आणि ही त्यांची महत्वपूर्ण जबाबदारी असलेली आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी हे प्रवर्तकांचं तिसरं आणि महत्वाचं कार्य म्हणजेच काय, की साधन सामग्रीची जमाजमव. जेव्हा कल्पनेचा विचार येतो व्यवसाय स्थापनेचा, त्यावर काय विचार विनिमय होतो, विवेचन केलं जाते, परीक्षण केलं जाते, त्यानंतर व्यवसाय स्थापनेचं जेव्हा म्हणजे ठरवलं जाते, खात्री पडते, तेव्हा हे साधन सामग्रीची जमाजमव करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट या प्रवर्तकांच्या कार्यातील प्रवर्तन अवस्थेमधला, ते म्हणजेच काय आर्थिक नियोजन करणं. आता या आर्थिक नियोजनामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते काय, की पहिल्यांदा कल्पना आली, त्यानंतर काय कल्पनेचं तपशीलवार विवेचन आणि परीक्षण केलं, त्यानंतर काय साधन सामग्रीचे जमाजमव. आता आर्थिक नियोजन सुद्धा करावं लागेल ना या प्रवर्तकांना. आता हे आर्थिक नियोजन कशा बाबतीत, की बाबा व्यवसाय संघटना स्थापन करायची असेल तर भांडवल किती असणार आवश्यक आहे, कोणती साधन सामग्री खरेदी करायची, म्हणजे आर्थिक व्यवहाराविषयी आर्थिक बाबीविषयी काय करावं लागते, त्याला नियोजन करावं लागते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, की एकूण भागभांडवलाची आवश्यकता किती आहे, एकूण भागभांडवलापैकी किती भागभांडवल लोकांकडून मागवायचं आहे, हे लक्षात. तसंच पुढे सांगता येऊ शकते की भागांची विक्री आणि कर्जरोख्यांची विक्री किती करायची, भागांच्या विक्रीपासून किती रक्कम मागवायची,
मग किती टप्प्यात मागवायची, कर्ज रोख्यांपासून किती रक्कम मागवायची आहे हे लक्षात, आणि व्यवसाय चालू करायचा, हे सर्व आर्थिक नियोजन प्रवर्तकांना या प्रवर्तन अवस्थेत करावं लागतं, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर या प्रवर्तकांच्या कार्यातील प्रवर्तन अवस्थेतील पुढचं कार्य आणि हे शेवटचं कार्य या प्रवर्तन अवस्थेमध्ये या ठिकाणी सांगता येऊ शकते. ते म्हणजेच काय की विविध दस्तऐवज तयार करणे. प्रवर्तक काय करत असतात, कल्पना आली, परीक्षण केलं, खात्री पटली, आर्थिक नियोजन केलं, त्यानंतर विविध दस्तऐवज तयार करणे. मग व्यवसाय संघटना सुरू करायची, स्थापन करायची असेल तर यासाठी प्रवर्तन अवस्थेमध्ये काय करावं लागतं या प्रवर्तकांना, की व्यवसाय स्थापन करण्यासाठी जे काही आवश्यक दस्तऐवज, कागदपत्र यांची जमावजमाव करावं लागतं, या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता कोणकोणते दस्तऐवज, कोणकोणते कागदपत्र त्यांना तयार करावे लागतात तर बघा, तर व्यवसाय संघटनेसाठी जे काही घटनापत्रक आवश्यक आहे ते तयार करावं लागते. त्यानंतर व्यवसायाची नियमावली हे लक्षात, त्यासोबतच काय की आवश्यक जे काही इतर कागदपत्र असतात यांची काय एकत्रितरित्या जमाजमाव करावं लागते किंवा गोळा करावं लागते. आणि हे सर्व गोळा केल्यानंतर संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करावं लागते ते आपल्याला सादर करावं लागते, हे त्यांच्या लक्षात आणून देणं. आणि हे सर्व कोण करत असते, हे प्रवर्तक करत असतात. आणि हे प्रवर्तक काय करत असतात, वेळोवेळी घटनापत्रक असेल, माहिती पुस्तिका असेल, नियमावली असेल, इतर कागदपत्र असतील तयार करताना काय करत असतात, तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन किंवा मग सल्ला वेळोवेळी घेत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य करत असतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, हे जे काही दस्तऐवज आहेत हे दस्तऐवज एकत्रितरित्या गोळा केल्यानंतर संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे काय केले जातात की पाठवले जातात. नोंदणी अधिकारी पाहतो की बाबा सर्व कागदपत्र योग्य आहेत का, त्यामध्ये काही कमतरता असेल तर लगेच त्यांना सांगितलं जाते, त्यांच्याकडून ती कमतरता भरून काढली जाते. त्यासोबतच हे जे काही कागदपत्रे किंवा दस्तऐवज आहेत या दस्तऐवजावर त्या व्यवसायाचं किंवा मग त्या प्रमंडळाचं भविष्य अवलंबून असलेलं आपणास सांगता येऊ शकते. म्हणून भविष्यामध्ये हे दस्तऐवज, घटनापत्रक, नियमावली किंवा मग जे काही इतर कागदपत्र आहेत ते अतिशय आवश्यक असतात. म्हणून त्या ठिकाणी सांगता येऊ शकते का या दस्तऐवजांच्या अचूकतेबरोबरच प्रमंडळाच्या भविष्यकालीन कार्यपद्धतीची सुलभता अवलंबून असते. म्हणजे हे जे काही दस्तऐवज आहेत या दस्तऐवजावर काय भविष्यकालीन कार्यपद्धती सुलभता किंवा मग सुलभ होण्यासाठी अवलंबून असलेले आपणास सांगता येऊ शकते. तर हे झाली प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन अवस्था म्हणजे की प्रवर्तकांच्या डोक्यामध्ये व्यवसाय स्थापन करण्याचे विचार येणं, कल्पना येणं आणि त्या कल्पनेवरून काय करणं की विचार विनिमय करून व्यवसाय स्थापनेसाठी आवश्यक साधन सामग्री असेल, आर्थिक नियोजन असेल, दस्तऐवज असेल, हे सर्व काय गोळा करणं, हे सर्व प्रवर्तन अवस्थेचा भाग असलेला आपणास सांगता येऊ शकते. तर या लेक्चरमध्ये आपण हे प्रवर्तन अवस्था पूर्ण केला. पुढल्या लेक्चरमध्ये काय नोंदणी अवस्था म्हणजेच काय त्याला म्हणता येईल काय इनकॉर्पोरेशन स्टेज, हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघू. ओके.